नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। बुलेटिनच्या सुरुवातीला ठाण्यातली बातमी। ठाण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि या पावसामुळे सामान्यांचे मात्र हाल होताना दिसतायत। ठाण्यामधल्या सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आणि पावसामुळे ठाण्यामधली वाहतूक सुद्धा ही मंदावल्याचं पाहायला मिळतंय। ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस बरसू लागलेला आहे। सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि याच्यामुळे सामान्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। ठाण्यामधली वाहतूक जी आहे ती मंदावलेली आहे। पावसामुळे ठाण्यामधली वाहतूक मंदावली आहे। हे दृश्य जे ते आपण या ठिकाणी पाहताय। मुसळधार पाऊस कोसळतोय। वाहतूक कोंडीची समस्या ही नेहमीचीच आहे, मात्र पाऊस ज्यावेळेला सुरू होतो त्यावेळेला वाहतूक कोंडीच्या समस्येमध्ये वाढ होतानाचं चित्र जे आहे ते दरवर्षीच पाहायला मिळतं आणि यंदा सुद्धा हे चित्र पाहायला मिळतंय। मुसळधार पाऊस जो आहे तो ठाण्यामध्ये बरसतोय। ठाण्यामधली दृश्य आपण पाहताय। ठाण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। मी ठाण्यातील 3 हात नाका परिसरामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी जर बघितलं, मोठ्या प्रमाणात पावसाची जोरदार बॅटिंग या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे जे वाहन चालक आहेत त्यांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे, कारण की ह्याचा परिणाम, पावसाचा परिणाम वाहतुकीवर देखील पडला आहे, कारण की वाहतूक धीमी गतीने सुरू आहेत। कारण की आपण जर बघितलं, मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे, तसंच धुकं देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलं आहे। सकाळपासूनच वातावरणामध्ये बदल निर्माण झाला होता आणि बदल झाल्यानंतर आता मोठ्या प्रमाणात पावसाने जोरदार बॅटिंग या ठिकाणी सुरुवात केली आहे। त्यामुळे नागरिकांची देखील तारांबळ या ठिकाणी उडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी बघितलं, सकाळ जे चाकरमानी वर्ग असतात ते कामाला जात असताना आणि ह्या पावसाने मोठ्या प्रमाणात जोरदार बॅटिंग केल्याने त्या नागरिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाले आहेत। अनेक जण छत्र्यांचा सहारा घेत कामाला जाताना आपल्याला पाहायला मिळेल। तसंच आता ठिकठिकाणी देखील पाणी भरण्यास सुरुवात होत आहेत। या ठिकाणी जर आपण बघितलं, काही दिवसांपूर्वी ठाण्यातील महापालिकेने नालेसफाई केली होती, मात्र तरी देखील पाणी भरण्याचे जे प्रमाण होते ते वाढतच चालले आहेत। आज ह्या मुसळधार पावसामुळे कोणत्या कोणत्या भागामध्ये पाणी होणार आहे ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। मात्र सध्या ठाण्यामध्ये जोरदार पावसाची बॅटिंग सध्या सुरू आहे। कॅमेरामन गणेश राहतेसह मयुरेश जाधव, TV9 मराठी, ठाणे।